लक्षात घ्या, माझे भरपूर फॅन असतील, पण मी एवढं सांगतो मी जीवनचा खूप मोठा फॅन आहे. क्या बात है. नमस्कार मित्र हो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा व्हिडिओ लाईफस्टाईल व्हिडिओ आहे आणि आज मी निघालेलो आहे ठाण्याला. एक कार्यक्रम आहे गप्पांचा. तिथे गप्पांची मैफिल रंगणार आहे. आय थिंक ह्याची अपडेट मी इंस्टाग्रामवरती ऑलरेडी दिली होती. सो तुम्ही अजूनही इंस्टाग्रामला मला फॉलो केलं नसेल तर प्लीज फॉलो करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशा अपडेट्स मिळत राहतील. जेणेकरून मी कुठे जातो आहे आणि तिथे तुम्हाला जर भेटायचं असेल, आता ठाणेकर जर बघत असतील आणि त्यांना जर ती अपडेट मिळाली नसेल तर कदाचित जी आज भेट होणार होती ती कदाचित लांबणीवरती पडली असेल. सो ती पडू नये म्हणून लवकर फॉलो करून घ्या. अनफॉर्च्युनेटली तन्विश आणि प्रतिमा या कार्यक्रमाला येत नाही आहेत. जायचंय आपण उद्या जायचंय. ऐकतच नाही तन्विश. बाय. आणि नेहमीप्रमाणे आपल्याला उशीर झालेला आहे. सो लवकर जाऊयात, कारण की आपल्याला कोणाला तरी पिक पण करायचं आहे. वेलकम. अरे उघड की. उघडलंय नाही उघडत आहे. अरे काय उघड की. कसं रे व्हायचं तुझं? उघडलेलंच होतं मी. हॅलो. काय म्हणतोस? ऍक्च्युली ही गँग म्हणण्यापेक्षा ही जोडी आपली क्लोवरची गँग. हा, तर ही जोडी पहिल्यांदा माझ्या कॅमेऱ्यात येते काय? नाही आपण खूप. तू लग्न कव्हर केलंस माझं, तू एंगेजमेंट कव्हर केलीस, अख्खं घर कव्हर केलं. सॉरी सगळ्यांना माहिती आहे ना. तन्विश जन्माच्या आधी फोटोशूट केलं होतं याने. बरोबर. अखिलेश स्वप्नाली हॅलो, माझ्या पहिल्या कंपनीतले मित्र. सो आता या कार्यक्रमाला ते येणार आहेत. ते बोलले की आम्ही वाशीतून येतोय, तू पिक कर. येस. चला उशीर झाला आपल्याला खूप. ओके. सो गाडी तर आपण टेम्पररी लावलेली आहे. काय करता? कॅमेरामन नवीन आहे मित्र, तो कॅमेरा ऑफ असताना सुद्धा रेकॉर्डिंग चालू करू शकतो. मोठा माणूस. ॲक्च्युली आता इथे मंदिर आहे. मंदिरात पहिल्यांदा आपण जरा दर्शन घेऊयात माऊलींचं, मग कार्यक्रम चालू करूयात. आता कार्यक्रम चालू असतो. ओके, नमस्कार. आणि अशा प्रकारे आपला हा कार्यक्रम संपलेला आहे. थँक्स टू जितेंद्र वैद्य साहेब, कारण की त्यांनी आपल्याला या कार्यक्रमाला आमंत्रण दिलं होतं आणि ज्याने आपला इंटरव्ह्यू घेतला. यश, हॅलो, मजा आली. आणि बाय द वे, हा इव्हेंट तुम्हाला बघता आला किंवा हा जो कार्यक्रम तो बघता आला ते माझ्या या 2 मित्रांच्या. तुझा अभ्यास सुरू होता, तुला ज्या कामासाठी तुला आमंत्रित केलं ते काम झालेलं आहे. व्हेरी गुड. थँक्स टू अक्षय. है ना? सॉरी, थँक्स टू यश. आपल्या दोघांचा प्रॉब्लेम आहे का? एनिवेज, चला भेटूयात. छान वाटलं, छान कार्यक्रम झाला. धन्यवाद. येस. कालचा गप्पांचा कार्यक्रम संपल्यानंतर मी जेव्हा घरी आलो तेव्हा मला मिळालं एक सरप्राईज. आता ते यायला मला खूप उशीर झाला कारण मी शूट करू शकलो नाही, बट आता ते सरप्राईज मी तुम्हाला दाखवतो. हे आहे ते सरप्राईज.
आई, दादा, गुड्डी आणि माझे भाचे सगळेजण आलेले. या इकडे आपला सत्या भाई पण आलेला आहे फायनली. एक्साइटेड? ॲक्च्युली आज आम्ही निघालो आहोत फिरायला. कुठे? येस, तन्वीश बघ किती एक्साइटेड आहे. आई सुद्धा फिरायला येते आपल्यासोबत. याचा अर्थ आईची तब्येत छान झालेली आहे असं म्हणू शकतो, होय ना? हॅलो, आज माझ्या आजी आजोबा आलेत आणि मी ह्यांच्यासोबत दाजीरोबा खूप खेळलोय. क्या बात है. दुपारचे 2:45 झालेले आहेत आणि आता आम्ही निघालो आहोत अलिबागला. तिकडे एका रिसॉर्टवर आम्ही थांबणार आहोत आणि आपला हर्षल सुद्धा तिकडे भेटणार आहे. सो लेट्स गो. हो मॅडम, पैसे नाही मिळणार बरं का, आमच्याकडे पैसे नाही आहेत. गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, उंदीर मामा की. फायनली आपण पोचलो आहोत अलिबागमध्ये आणि अलिबागमध्ये आम्ही नॉनस्टॉप आलो आहे. त्याचं कारण असं की रस्ता मस्त झालेला आहे. म्हणजे मध्ये मध्ये कुठेतरी आहेत असे पॅचेस आणि कुठेतरी एक लेनच चालू होते. बनवायचं काम चालू आहे रस्त्याचं. बट ओव्हरऑल आज ट्रॅफिक नव्हतं, त्याच्यामुळे मी नॉनस्टॉप आलेलो. चांगली गोष्ट वाटते की पाठीमागे आपण जो मुंबई गोवा हायवेवरती जो काही एक व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओनंतरनं बराच इम्पॅक्ट मला दिसलेला आहे. एकतर इथून पुढचा रोड कसा आहे तुम्हाला माहीत नाही आहे, बट अलिबागपर्यंत तरी रोड चांगला आहे. अलिबाग म्हणजे त्या पेनपर्यंत तरी रस्ता चांगला झालेला आहे. आणि फायनली आपण पोचलो आहोत आपल्या त्या रिसॉर्टला, ज्याचं नाव आहे सह्याद्री रिसॉर्ट अलिबाग. त्यावर आता आपण वाट बघूयात हर्षलची. पोरांची आता धमाल आहे. मोठंच ग्राउंड भेटलं यांना. फुल धमाल, म्हणजे अगदी शिवणा-पवनीचा खेळ जमणार आहे त्यांचे. बाय द वे आपल्याला बीचवरती पण जायचं आहे, त्यामुळे पटकन आवरायचं आहे. सनसेट आपल्याला अनुभवायचा आहे, किल्ला बघायचा आहे, भरपूर काही गोष्टी आपल्याला तिकडे बघायच्या. आम्ही आता फ्रेश झालेलो आहोत आणि आता वेळ झालेली आहे सनसेट बघायची, तीही अलिबागच्या बीचवरून. आणि या पोरांनी आज तागात बीच बघितलेला नाही आहे, है ना? तू बघितलंस ना? तू पण नाही बघितलंय? काय बोलता? तू पण नाही बघितलंयस? समुद्रच बघितलं नाहीस अजून? समुद्र म्हणजे आपल्या ह्याच्यावरती बघितला होता की मुंबईचा. हा, प्रॉपर बीच असं बघितलं नाहीस ना? बघा त्यांची रिॲक्शन. बाय द वे आपण अलिबागमध्ये आलोय आणि अलिबागच्या आपल्या कार्यकर्त्यांना नाही भेटलोय असं झालं का कधी? हर्षल आणि सोनल ही ओळखत नसेल. ही ओळखत नसेल. हा, तुला कोण ओळखणार नाही? मी आता वेगळी दिसते असं कोण म्हटलं? नाही, बट बाय द वे आपण ज्यांच्या रिसॉर्टवरती आलेलो आहोत ते हेच. वेलकम. किती दिवसांचा हा प्लॅन चालला होता आपला बनवायचा? खूप दिवस झाले ना. स्वतः अलिबागमध्ये एक हक्काचं ठिकाण झालेलं आहे आपलं, हक्काचं रिसॉर्ट, सह्याद्री रिसॉर्ट, है ना? क्या बात. सह्याद्रीला ट्रेक करतो, सह्याद्री रिसॉर्टला राहायला यायचं. अरे क्या बात. नाव पण एक नंबर ठेवलंय. थँक्यू. किती दिवस झाले चालू करून हे? हार्डली 1 मंथ झालं. 1च महिना. आणि कसं चालू आहे? छान रिस्पॉन्स आहे. रिस्पॉन्स मस्त आहे ना? बाकी मला एकंदरीत परिसर खूप आवडला बरं का. म्हणजे हा ग्राउंड बघा, आता आपल्या तन्वीश रावांसाठी तर अगदी मोकळं ग्राउंड आहे. केवढं मोठं ग्राउंड आहे. तिकडे स्विमिंग पूल आहे, खूप ॲक्टिव्हिटी आहे ते करू शकतो. आणि जवळपास 2 मजल्याची ही बिल्डिंग आहे. आणि वरती काय आहे? वरती पण प्रायव्हेट टेरेस आहेत, रूम्स आहेत. रूम्स पण आहेत का? आणि आपण वेडिंग पण प्लॅन करतो इथे. वेडिंग. अरे वा, क्या बात. बघूयात आपण नंतर टूर घेऊयाच. आता जाऊयात आपण बीच वरती. लेट्स गो. तन्वीश राव, अरे झालं का तुझं खेळून? चल आता बीच वरती खेळायचंय. सो आमची आता टीम डिवाइड झालेली आहे. प्रतिमा आणि गुड्डी तिकडे गेलेत हर्षल आणि सोनल सोबत, आणि सगळी आपली चिल्लर गँग आणि आई दादा माझ्यासोबत आहेत. आता सनसेट व्हायला आलेलं आहे, लवकर पळूयात, कारण की जर सनसेट बघायला नाही मिळाला तर उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला थांबायचं नाही. आणि फायनली आपण अलिबाग बीचला पोचलेलो आहोत. आणि या इथे बघा अलिबाग असं नाव पण लिहिलेलं आहे. बाय द वे या पोरांची मला रिॲक्शन घ्यायची होती की फर्स्ट टाइम त्यांनी समुद्र पाहिलेला आहे, बीच पाहिलेला आहे, आणि समोर आपल्याला किल्ला पण दिसतोय. काय करायचंय? काय करायचं? उंट बघायला जायचं. एक्साइटेड बघा किती. हा किल्ला कुठला? हा कुलाबा किल्ला. हा, काय मग विदित, जाऊ शकतो की नाही किल्ल्यावरती समुद्रात ना? सत्या, कसं काय वाटतंय समुद्र? भारी. किती मोठा आहे? लय, खूप मोठा आहे ना? ते बघ, जायचं किल्ल्यावरती. हा, जसे की आपण किल्ल्यावरती चालत पण जाऊ शकतो, पण म्हणले की आपण घोडागाडी करून जाऊयात. पण आता ते घोडागाडीवाले म्हणले की आम्ही फक्त 10 मिनिटं थांबणार, रिटर्न येणार, कारण की
आता पाणी वाढायला म्हणजे पाणी चढायला सुरुवात झालेली आहे. भरतीचा जे टाईम आहे तो चालू झालेला आहे आणि जर आपण जास्त वेळ घेतला तर ते पाणी जास्त येईल आणि घोडागाडीने आपल्याला रिटर्नसुद्धा येता येणार नाही. त्याच्यामुळे ते बोलले की ही रिस्क नको घ्यायला, त्यांनी आधीच सांगितलं. सत्या भाई कशी काय मजा येते काय? लय मजा येते ना. आई ग चक्क तू फिरायला आलीस? कसं काय? आता आणलंय लेकानं म्हणल्या किल्ल्यावरती जायचं होतं पण नशीब आज आपलं असं की पाणी आता वरती चढायला लागले, नाहीतर तू आज किल्ल्यावरती आलीस आहे की नाही. खूप दिवसानंतर समुद्रावरचा सनसेट पाहतोय आणि भरतीचा टाइम सुद्धा झालेला आहे. भरती बघा कशी होते, पाणी आता हळूहळू वरती चढायला लागलेलं आहे आणि भरती इतक्या स्पीडनं होते हे मी आज पहिल्यांदा पाहतोय. आम्ही बीचवरती गेल्यास थोड्या वेळातच सनसेट सुद्धा झाला आणि मग नंतर अंधार झाला. तोपर्यंत आम्ही फोटो सेशन वगैरे केलेलं आहे थोडंफार, पोरांनी जरा राईड वगैरे केलेले आहेत आणि नंतर आता आम्ही भेळवरती ताव मारतोय. कुठली वल्ली भेळ आणली काय? बॅक टू पवेलियन. आपण पुन्हा एकदा रिसॉर्टवर आलेलो आहोत आणि आई आराम करते आणि आम्ही आता धमाल करणार आहोत. धमाल म्हणजे या इथे स्विमिंग पूल आहे. पोहणारच काय तू? संध्याकाळची वेळ कोण पोहोचते का? प्रतिमा अगं स्विमिंग पूल आहे, तुला पोहायची इच्छा होती ना? मग काय करायचं? उद्या सकाळी. उद्या सकाळी? अरे आपण उद्या सकाळी समुद्रात पोहणार आहोत. मग काय आधी परत नंतर स्विमिंग मध्ये स्विमिंग पूल उडीच मार. काय बोललास तन्वीश? पाण्यात उडी मारायची आणि त्यातलं पाणी प्यायचं. ए शी, उडी मारायची आणि पाणी नसतं प्यायचं, तोंड बंद करत असतं उलट, माहिती काय? स्कुबा डायव्हिंग साठी पण एक लावलेलं असतं. हो मग पाणी जाऊ नये तोंडातून, म्हणून नाकातून. तोंडातून नाकातून. बरोबर. मग सर्दी होईल. तुला तरी माहिती आहे का रे? हा माहिती. खरंच खूप रिलॅक्स वाटतंय आता, म्हणजे सगळी फॅमिली सोबत आहे. फॅमिली सोबतचा असा प्लॅन आय थिंक खूप दिवसानंतर केलेला आहे, त्याच्यामुळे मजा येते. आता आई झोपलेली आहे, तिला जास्त आता त्रास झालेला आहे चालून चालून. ती म्हणते की आता मी झोपणार, जेवायलाच उठणार. तर जेवण येईल, पुन्हा हर्षल सोनल येतील तेव्हा आपण जेवण करू. तोपर्यंत पोरांच्या बरोबर आपण इथे धमाल करूया. पोरांनो मारा उड्या पटापटा, लवकर ए लवकर लवकर. बेडकाला घाबरतोस का तू? हा मग तुला उद्या समुद्रात उडी मारायची, कळलं काय? मारणार इथं माझा जीव वर खाली होतो. याईत आता सर्व लाईट्स लागलेले असल्या कारणाने परिसर अगदी उजळून निघालेला आहे. काजू मसाला, पनीरची एक भाजी, ओके, व्हेज कोल्हापुरी आणि व्हेज हंडी. चालतंय. या 4 भाज्या झाल्यात आणि बटर रोटी सगळ्यांना 25 एक मागा आणि 2 एक्स्ट्रा आणि 2 चपाती आणि 3 राईस आणि 1 दाल तडका आणि सगळं संपवायचं. सगळं संपवायचं, सुट्टी नॉट, सुट्टी नाही राहायची. हा जर संपलं नाही तर 2 राऊंड मारायचे, पुन्हा जेवायचे. आणि या इथे आपल्याला मस्तपैकी बॉनफायरची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. झाली का झोप? आता मस्तपैकी शेकून घ्या. या शेकोटीच्या जवळ दादांची पण झोप झालेली आहे. आता जेवण करायला रेडी आहेत दोघे पण. जेवण करायलाच येत नव्हती आई, तर एवढी झोप आली होती काय? जेवण काय? मस्त पनीरची भाजी, व्हेज कोल्हापुरी आणि रोटी, काजू मसाला. आई शपथ. काय मग दादा, कसं काय वाटतं या इथं? एकदम मस्त वाटतं, रिलॅक्स ना, एकदम शांत. रिसॉर्ट मध्ये पहिल्यांदा चाललं ना तुम्ही? पहिलीची वेळ. तुमच्या काळात आधी असं रिसॉर्टला जाणं वगैरे हा प्रकार नव्हता काय? कुठले त्यावेळेला रिसॉर्ट काय तसलं नव्हतंच त्यावेळेला. असेल पण आपल्याला काय माहिती असणार. त्यावेळेला आम्हाला कसं आमचं काम ना, आम्ही त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नाही. मुंबईत तरी फिरला की नाही? मुंबईत फिरली भरपूर. आणि कसं फिरला तुम्ही? चालत. आता वेळ झालेली आहे डिनरची आणि डिनरची अरेंजमेंट बघा कशी जबरदस्त केलेली आहे. म्हणजे शेजारी आहे स्विमिंग पूल, तिकडे आहे मस्तपैकी टेंट, टेंटच्या शेजारी आहेत शॅक्स, शॅक्सच्या शेजारी आहे बॉनफायर, जिथून आम्ही आत्ता जस्ट उठून आलो. पुन्हा तिथेच जाणार आहोत कारण की गप्पा मारायच्यात आम्हाला. अजून जेवणामध्ये काय आहे आज तू मग कशी सांगितलीस खरं, पण आपण पुन्हा एकदा दाखवूयात लोकांना काय आहे. बाय द वे हर्षल कुठे, कधी येणार आहे? येतोय ना?
भूक लागली आहे, प्रचंड भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे आता वाट नाही बघू शकणार. हे सगळे असे हा बोल बोल बोल. भुकेलेले वाघ आहेत. सुप्रभात मित्र हो. आजची सकाळ खूपच उशिरा झाली, जवळपास 9:30 वाजलेले आहेत आणि आत्ता मी उठलो आहे. थंडी वाजते राव अलिबागमध्ये. इथे उडी मारायची होती मला या स्विमिंग पूलमध्ये, थंडीमुळे असं वाटतं की नको बाबा. मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये पोहल्यानंतर ना पुन्हा एकदा फ्रेश झालेलो आहे आणि आता आम्ही आवरत आहोत. आमचं सगळं सामान गाडीमध्ये पॅक करतो, कारण की या इथूनच आम्ही आता चेकआउट करणार आहोत आणि संध्याकाळी इथूनच रिटर्न बॅक टू होम. सो आपण आता अलिबागच्या फेमस मल्हार मिसळच्या इथे आलेलो आहोत. मिसळ खायची इच्छा झालेली आहे आणि हा बोलला इथली फेमस आहे. सो लेट्स ट्राय, आणि ट्राय करून तुम्हालाही सांगतो कशी वाटते ती. बाय द वे मित्र हो, आत्ता मी कुणाला भेटलो असेल, कॅन यू गेस? मी अलिबागला आलो आहे आणि आपल्या देवदत्त नागे सरांना भेटलेलो नाही. असं कसं होईल? हे बघा मित्रांनो, हा सर दादा वगैरे असं काही आवाजाव करून पूर्ण परका करून टाकतो मला. मी याला कधीपासून सांगतो, लक्षात घ्या, माझे भरपूर फॅन असतील, पण मी एवढं सांगतो मी जीवनचा खूप मोठा फॅन आहे. कारण मी जीवनचे व्लॉग्स रेग्युलर बघतोय, रेग्युलर बघायचो सुद्धा. आणि त्याला मी 2019ला स्वतः मेसेज केला होता इन्स्टाला, जो त्यांनी खूप मोठ्या पिरियड नंतर बघितला. तब्बल 1 ते 1.5 वर्षानंतर मी मेसेज पाहिला होता आणि मी म्हटलं की हे कसं काय शक्य आहे माझ्याकडे, म्हणजे कसं काय झालं, ही चूक कशी काय झाली? पण गोष्ट चूक नाही, ठीक आहे, लेट इज बेटर दॅन नेव्हर. पण मी माझा नंबर सुद्धा त्याला दिला होता त्या डेट की प्लीज काही कर जीवन, मी तुझा खूप मोठा फॅन आहे, तुझे व्लॉग्स खूप छान असतात, जेन्युन असतात. आणि जेव्हा याचा व्लॉग बघतो ना तेव्हा असं वाटतं की आपण त्या एरियामध्ये गेल्यासारखं आपल्याला वाटतं. सो 3D नसून सुद्धा तो 3D इफेक्ट देणारा म्हणजे आमचा जीवन. आई ग, थँक्यू व्हेरी मच. सो ग्रेट. आणि मला आल्या मला इथे भेटला, फार बरं वाटलं. माझ्या भूमीमध्ये माझा जवळचा मित्र, ज्याला मी फॉलो करतो असा माणूस मला भेटणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे रे. क्या बात, क्या बात. आणि किती मगासपासून आम्ही भेटल्यानंतर खूप गप्पा मारल्यात आणि त्या गप्पांमध्ये इतक्या वेळा ह्यांनी माझी तारीफ केलेली, मला तारीफ करूच देत नाहीये. त्यांच्या एक लक्षात घ्या, मी याला बोलू देणार नाही. एक लक्षात घ्या, तारीफ ज्याची करतो की तो डिझर्व करतो. आणि खरंच सांगतो की जीवन एवढी मेहनत घेतो. मी सहज म्हणून काय म्हणतात त्याला, जस्ट छोटे व्हिडिओ करायला बघितले, पण काही जमले नाहीत. आणि त्याहीपेक्षा आपण कुठे फिरायला गेलो तर आपल्याला फोटो काढताना सुद्धा आपल्याला कंटाळा येतो. पण हा माणूस प्रॉपर सगळ्या गोष्टी, डिटेल्स सगळ्या गोष्टी शूट करत असतो आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. त्या माणसाची मेहनत प्रचंड आहे आणि त्याचं ड्रोन शूटिंग मला प्रचंड आवडतं. क्या बात, थँक्यू व्हेरी मच. ही माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट आजपर्यंतची अशी म्हणू शकतो. आणि मला पुन्हा एकदा सांगावंसं आवडेल की ज्या ठिकाणाहून मी आलेलो आहे, ज्या परिस्थितीतून आलेलो आहे, त्या परिस्थितीतून आल्यानंतर ना जेव्हा मी आता ह्या कॅमेऱ्यावरती बोलतोय तेव्हा अशी मोठी मंडळी माझं कौतुक करतील असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. बाय द वे, हे बघा दादा, आपण कॅमेऱ्याच्या ऑफमध्ये आपण गप्पा मारतोच, पण मला कॅमेऱ्याच्या समोर नक्कीच तो एक रिस्पेक्ट आहे तुमच्या त्या कामाचा. एकतर पहिली गोष्ट, जिथपासून तुमची ती मालिका बघायला सुरुवात केली तिथपासून तुम्ही जी त्याला जिवंत केलं, त्या कॅरेक्टरला जे जिवंत केलं ते आजपर्यंत लोकांच्या मनामध्ये आहे. त्याच्यानंतर ना तुम्ही मराठी सिनेमासोबतच तुम्ही आता मराठी एक माणूस बॉलिवूडमध्ये, आता तर साऊथमध्ये सुद्धा गाजतोय, हे बघून आम्हाला हा जीवन आता ना प्रत्येक वेळात आम्हाला ना खूप झाडा चढवायला लागलेला आहे. सो मी एवढं सांगतो तुम्हाला, माझ्या ह्या मित्राला समजा मी पंच मारायचं नसेल तर तुम्ही याच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटन त्याकडे दिलंय ते सुद्धा क्लिक करा. थँक्यू व्हेरी मच दादा, थँक्यू. लवकरच आपण ट्रेक करायचा बाय द वे. येस, आपण ट्रेक करूया, करूया. हां, प्रॉपर कॅम्पिंगवर. चालेल, काहीच हरकत नाही. तुम्ही पण या. येस, फायनली आपण आता पोचलो आहोत रेवदंडा किल्ल्यावरती. आणि आता या इथे गाडी मी जिथे लावली की नाही, एक्झॅक्टली इथेच गाडी माझी पार्क होती आणि एका महाशयानं पुढनं माझी गाडी ठोकली होती एक्झॅक्टली याच जागेवरती. आता मला ते टेन्शनच आलं आहे, अजून कोणी येऊन ठोकून जाऊ नये झालं. अरे चला की लवकर जायचे ना. तुम्ही पोहणार आहे काय? काय बोलता, अजून पोहायची तुमची इच्छा गेलेली नाही काय? क्या बात. चला, दादा कॉलेज बॉय झालेले आहेत. आणि फायनली आपण पोहोचलो आहोत रेवदंडा किल्ल्यावरती. हा आहे तो रेवदंडा किल्ला. खरं तर मागच्या वर्षी पण आलो तुम्ही ना? हो. आज खूप गर्दी कमी आहे राव, है ना? वीकडेजमध्ये आलो ना आपण. हां, वीकडेजमध्ये आलो आहे. मेन म्हणजे मागच्या वेळी जेव्हा आलो तो तेव्हा
इतकं फोटोशूट चाललं होतं, वेडिंग फोटोशूट, प्री वेडिंग्स भरपूर चालले होते. रेवदंडा किल्ल्याच्या इथून आपल्याला जवळच एक बीच आहे आणि त्या बीचला जाण्यासाठी इथूनच किल्ल्याच्या आतून रस्ता होता, पण आता तो बंद करण्यात आलेला आहे. नो एंट्री केलेली आहे. सगळीकडून असे ग्रीन कपडे लावण्यात आलेले आहेत, त्यामुळे आपण आता इथून जाऊ शकत नाही. आपल्याला आता दुसरा रस्ता बघावा लागेल बीचवरती जाण्यासाठी. बघूयात. फायनली किती दिवसानंतर ना समुद्र किनारा बघतोय, तोही इतका मोकळा. आज गर्दीच नाही आहे कसलीच आहे ना. विगडे क्या बात. हा बघा आई साहेब, जमतंय का? पाय रुततायत का है ना रेतीमध्ये? दादा हाताला धरून जाऊ देत पुढं. आता चालायचंय का? आज या समुद्र किनाऱ्यावरती इतकी जोराची हवा सुटलेली आहे की ही जी इथली रेती आहे ना ती पळती, अक्षरशः आपल्याला डोळ्यांनी दिसते. म्हणजे जे सँड ड्यून्स बनतात की नाही राजस्थानमध्ये किंवा वाळवंटामध्ये, ते कसे बनत असतील त्याचा एक छोटासा नजारा किंवा छोटासा डेमो आपल्याला या इथे बघायला मिळतोय. आता या इथे आम्ही खूप छान समुद्र किनारा आपल्याला मिळाला आहे, कारण की भरतीचा टाईम अजून यायचा आहे. त्यामुळे भरती व्हायच्या आत आपण या इथे मस्तपैकी रील्स बनवू. बाजू आपण आता रामराम करत आहोत या बीचला. नागाव बीच नाही, सॉरी रेवदंडा बीच. मस्त होता, मजा आली, खूप भारी वातावरण तर एक नंबर झालं होतं, एकदम फ्रेश होतं. रेवदंडा बीचच्या इथून आपण आता आलेलो नागावमध्ये. इथे येण्याचं कारण म्हणजे एवढ्या उशीर आम्ही शोधत होतो चहा. आय थिंक रेवदंड्यामध्ये एक चहा आमचा मिस झाला, कारण की तो रस्त्यावरती होता आणि तिथे गाडी लावायला जागा नव्हती. तिथून अख्खा रोड आम्हाला चहा कुठे सापडला नाही. सो फायनली आम्हाला याते चहा सापडलेला आहे. हर्षलची गाडी पाठीमागे पेट्रोल पंपावरती आहे, ती येईपर्यंत आम्हाला यायचं आणि हा टाईमपास तसाही करायचाच आहे. आणि याच्यानंतर आपल्याला अलिबागला सुद्धा बाय बाय करायचं आहे. सो ऑलमोस्ट आपण आता शेवटाकडे चाललेलो आहोत. टी ब्रेक झालेला आहे आणि अशा प्रकारे या इथूनच आम्ही सगळेजण दुभंगले जाणार आहोत, विभागले जाणार आहोत. म्हणजे आपण विस्फारणार आहोत. ते पण नाही कळलं का? आपण आता वेगवेगळे जाणार आहोत. तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. हा हा, म्हणजे आता आमचे बाकीचे जे काही पॅसेंजर त्याच्या गाडीमध्ये होते की नाही, आता ते सगळे शिफ्ट आम्ही आमच्याच गाडीमध्ये केलेले आहेत आणि थेट निघणार आहोत. थेट शेतात, सॉरी थेट पनवेल. एनिवेज चला, छान वाटलं, मजा आली. बाय द वे अरे हां, आपलं रिसॉर्ट सह्याद्री रिसॉर्ट हे अलिबागमध्ये जर तुम्ही कधी येत असाल तर याला नक्की कॉन्टॅक्ट करा. संपूर्ण कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो आहे, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायला आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. आपल्या JKV फॅमिलीसाठी डिस्काउंट देवर का काहीतरी? डेफिनेटली डिस्काउंट असेल, आपण एक चांगलं डिस्काउंट देऊ JKV फॅमिलीसाठी. म्हणजे तुम्ही मेन्शन करा की JKV फॅमिलीचे मेंबर आहात म्हणून. मेन्शन करायची गरज आहे. हां, आहे की नाही? तर कळेल की JKV फॅमिलीकडनं कोणतरी जात आहे तिकडे. राईट राईट. येस. तुम्हाला एनी हा आवडलीच असेल प्रॉपर्टी, आहे ना? येस, व्हिडिओ बघून कळेलच. येस, चालेल. चलो देन. येस, बाय बाय. आज मला जागा नाही. मग गाडी कोण चालवणार? चालू तू चालवणार? मला चालवायला येत नाही. मी शिकवतो. तू शिकवतो? स्टेरिंग पकडायचं, दरवाजा बंद करायचा आणि चावी हलवायची. ऑटोमॅटिक. कसं आहे काम? बाकी हे आहे बघ. बाकी अजून काय? आणि गाडी चालते. होय, क्या बात. हा.